तर यावरती अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात, मोबाईल तपासा, कुणाचाही फोन आलेला नाही आणि मी कुणाशीही बोललेलो नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरनं ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले. बैठकीला कोण होतं त्याचा पुरावा द्या, असं देखील सावंत यांनी ठणकावलंय. आता पक्ष आणि चिन्हावरती सुनावणी आहे, त्यामुळे अशा बातम्या सोडल्या जात आहेत. आम्ही विकली जाणारी औलाद नाही, असं अरविंद सावंत म्हणाले. की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात, म्हणजे अजून बातमी पूर्ण वाचली नाही. मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली. मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले. माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी. आपल्या कामात आहे. कोण गेलं फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून छापा ना. आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं. बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. हे कोण असतात तुम्ही ओळखा ना. विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात, कोण कोणाला? हे विकली जाणारी औलाद नाही बरं का.